नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आज बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ करते, कारण उन्हाळा गेला. म्हणजे जसे वाळवणं झाले तसे लग्न सराई सुरू झाली आणि इकडे लग्नाला जा, तिकडे लग्नाला जा, इकडे साखरपुड्याला जा, हा कार्यक्रम तो कार्यक्रम. त्यामुळे ना माझं व्हिडिओ करणं शक्य झालंच नाही. कुठल्या कार्यक्रमाचं पण मी शूट केलं नाही, कारण शूटिंग करायची, घरी येऊन परत एडिटिंग करायची आणि हे उन्हाळ्याचं यावर्षी खूपच उन्हाळा होता. त्याच्यामुळे ना अशी काम करण्याची इच्छाच नव्हती राहत. त्याच्यामुळे माझं व्हिडिओ करणं पण झालं नाही. तर आज बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ करते. तर आज मी माझ्या आवडीची फेवरेट डिश बनवते. डिश म्हणजे जेवण आहे, डिनर आहे संध्याकाळचं. तर काय जेवणामध्ये ते तुम्हाला दाखवते मी. तर आता संध्याकाळची 5 वाजले आणि आम्ही बाहेर चाललो आहे, कारण आज आहे शनी अमावस्या. तर शनी अमावस्यानिमित्त आम्ही शनी महाराजांचं दर्शन घ्यायला चाललो आहे. नंतर गावात थोडे काम आहे, ते कामं करतो आणि घरी आल्यानंतर माझी फेवरेट डिश म्हणजे माझं फेवरेट डिनर बनवते. माझं सगळ्यात आवडतं जेवण आहे ते. तर काय जेवण आहे ते तुम्हाला पण समजेल, त्याकरता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर गरम तर होते, पण चहाशिवाय आपल्याला होतच नाही. हे बघा, इथे मस्त मी ब्लॅक टी ठेवला आहे. गुळाचा चहा आहे हा, गवती चहा, आलं वगैरे टाकून मस्त छान चहा घेतो आता आम्ही ब्लॅक टी. आणि आम्ही निघतोय बाहेर गावामध्ये. चला. तर इथे गिरिजा आणि तयार होऊन मस्तपैकी स्कूटीवर निघाले आणि माझं आवरलं आहे, मी पण निघाले. तर आम्ही चाललो आहे तिघीजण स्कूटीवर गावामध्ये. तर चला. तर आज शनी अमावस्या आणि शनी जयंती असल्यामुळे आम्ही आलो आहोत इथं शनी मंदिरात दर्शन घेण्यासाठी. तर सिन्नरचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांच्या मंदिरातच शनी महाराजांचं मंदिर आहे. यापूर्वी मी हे शूटिंग तुम्हाला दाखवलं आहे. तर इथे महागणपती, सिन्नरचे सर्वात मोठे मानाचे गणपती महागणपती, इथे आम्ही दर्शन घेतलं. हे बघा, गिरिजासोबत आहे ना, तिची बाहुली पण होती. ती बाहुली म्हणत होती, मग तिने बाहुलीसोबत घेतली. आणि हे आहे भैरवनाथ महाराजांचं मंदिर. तर सिन्नरचं हे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. आणि इथे जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे. भैरवनाथ महाराजांची पत्नी ह्या जोगेश्वरी माता आहे. तर भैरवनाथ महाराजांच्या मंदिराबाहेर हे छोटेसं मंदिर आहे. इथे आम्ही दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही भैरवनाथ मंदिरामध्ये गेलो दर्शन घेण्यासाठी. तर हे भैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे. तर गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता हे मुख्य मंदिर भैरवनाथ महाराज यांच्या मंदिरात आलो दर्शन घेण्यासाठी. तर खूप मोठं असं हे मंदिर आहे. तर या मंदिर परिसरामध्येच श्री शनी महाराजांचं पण मंदिर आहे. त्यामुळे इथे शनी जयंती आणि शनी अमावस्या असल्यामुळे शनी महाराजांचे भावगीते चालू आहे. तुम्हाला आवाज ऐकायला येतच असेल. तर इथे या फलकावर श्री भैरवनाथ महाराजांची आरती आहे. भैरवनाथ मंदिराच्या परिसरात, भैरवनाथ मंदिराशेजारीच शनी महाराजांचं मंदिर आहे. आणि आज शनी जयंती आणि शनी अमावस्या असल्यामुळे इथे मोठा उत्सव होता. तर मंदिराच्या बाहेर नारळ, शनी महाराजांना वाहण्यासाठी तेल, रुईच्या फुलांची माळ याची दुकानं लागलेली होती. आणि हे बघा, मंदिराची किती छान सजावट केलेली आहे. इथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि इथे महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं. तर तिथे आम्ही प्रसाद घेतला. प्रसादासाठी मसाले भात आणि शिरा याचं वाटप इथे चालू आहे. आणि हे बघा, हे आहे शनी महाराजांचं मंदिर. किती छान सजावट केलेली तुम्ही बघू शकता. आणि शनी मंदिरात दर्शन करून झाल्यानंतर आम्ही इथे बाहेर आलो आहे महाप्रसाद घेण्यासाठी. तर इथं शिरा आणि मसाले भाताचा महाप्रसादाची वाटप चालू आहे. हे बघा, एवढ्या मोठ्या पातेल्यात मसाले भात शिजवलेला आहे. तर इथे गिरू मस्त महाप्रसादाचा शिरा खाऊ राहिली. आणि हे माझे सहकारी आहे गोमासे, हे मला यात्रेत भेटले होते. जय हरी मौली. घेतला का प्रसाद? तर आज इथे भरपूर गर्दी आहे. तशी रोजच इथे गर्दी असते, कारण ही सिन्नरचं ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचं मंदिर परिसर आहे. भरपूर मोठा हा परिसर आहे. इथे शनी मंदिराशेजारीच महादेवाची पिंडी, त्याच्यानंतर दत्तात्रेयांची मूर्ती आणि पवनपुत्रजी
हनुमानजी यांचे पण मंदिर एकाच ठिकाणी आहे. तर तिथे पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर आम्ही गेलो भाजीपाला घ्यायला. तर इथे शनी महाराजांची छान भावगीता चालू आहे आणि हा संपूर्ण परिसर मी परत एकदा तुम्हाला दाखवते. त्या भरपूर मोठा हा भैरवनाथ महाराज मंदिराचा परिसर आहे. इथे भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव होतो मार्चमध्ये, त्यावेळेस पण मी तुम्हाला ही दाखवलं होतं, परंतु तेव्हा एवढं संपूर्ण शूटिंग नाही घेता आलं कारण गर्दी असते खूप ना. तर हा खूप मोठा परिसर आहे. तर इथे आम्ही सर्व दर्शनं वगैरे आटोपली आणि नंतर आम्ही गेलो गावात भाजीपाला घेण्यासाठी. आणि आता आम्ही आलो आहोत थंडगार छान छान रस पिण्यासाठी. तर इथे बाजारातनं मी छान हिरवीगार अशी मस्त पालकची आणि शेपूची भाजी आणलेली आहे. तर मी मस्त शेपू पालकची भाजी करते घोटून. आता तुम्हाला दाखवते मी कशी करते. तर प्रथम ही भाजी स्वच्छ निवडून घेते. तर या पद्धतीने मी पालकची भाजी व्यवस्थित निवडून घेतली, कारण किती नाही म्हटलं ना तर थोडाफार किडा वगैरे लागलेलाच असतो ह्या भाजीला. आता शेतामध्ये पिकती म्हटल्यानंतर किडे वगैरे आळे वगैरे लागणारच. तर मी स्वच्छ खराब पानं वगैरे काढून टाकले आणि या पद्धतीने सर्व भाजी व्यवस्थित निवडून घेतली पालकची आणि शेपूची. तर फक्त पानं आणि दांडा घ्यायचा, मागचे खराब देठ काढून घ्यायचे. तर या पद्धतीने मी संपूर्ण पालकाची भाजी निवडून घेतली. हे बघा, बघू शकता तुम्ही, आणि किती छान हिरवीगार भाजी दिसते. तशीच या पद्धतीने मी शेपूची भाजी पण निवडून घेते आहे. तर या पद्धतीने मी अर्धी जुडी शेपूची भाजी निवडून घेतली आणि एक जुडी पालकची स्वच्छ निवडून घेतल्या. आणि आता ह्या भाज्यांना मी स्वच्छ गरम पाण्याने धुवून घेते, कारण भाजी थोडीशी मला खराब वाटली. आणि गरम पाण्यात धुतलं म्हणजे कसं त्यात पावडर वगैरे मारलेले असतात ना, त्याचं सगळं हे निघून जातं. आणि नंतर चिरून घेते, कारण भाज्या कधी पण अगोदर धुवायच्या नंतर चिरायच्या. मग भाजी चिरली मी, गरम पाण्याने धुवून काढली स्वच्छ. आणि इथे पातेल्यामध्ये आता ही भाजी मी शिजत टाकलेली शेपू आणि पालकची एकत्र. तर ही माझी खूप फेवरेट भाजी, खूप छान लागती. तेव्हा तुम्ही रेसिपी संपूर्ण बघा. तर इथे पातेल्यामध्ये शेपू आणि पालकची भाजी मी शिजत टाकली, थोडंसं मीठ टाकले आणि तोपर्यंत आता ही मिरची मी काढली शेपू पालकच्या भाजीची. तर इथे मी 10-12 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसूण पाकळ्या घेतल्या. मिक्सरला बारीक करून घेते आणि याच्यामध्ये शेंगदाणे टाकून अच्चर परत बारीक करते. ते बघा, हे बारीक केल्यानंतर यात शेंगदाणे टाकले आणि अच्चर असं ओबडधोबड हे वाटून घेतलं या पद्धतीने. हे बघा, बघू शकता तुम्ही. आणि नंतर याच वाटणामध्ये मी शिजलेली शेपू पालकची भाजी ना थोडीशी मिक्सरला नॉर्मल आहे ना अशी गरका देऊन घेतली. तर गॅस बंद केला आणि याच्यामध्ये हे बघा ही भाजी टाकली आणि नॉर्मल थोडीशी वाटून घेतली. खूप जास्त चिकन नाही करायची, नाही तर ती अशी बेसनासारखी होऊन जाते चिकन. त्यामुळं थोडीशी ना अशी अच्चर वाटायची. ही बघा, या पद्धतीने मी सर्व मिश्रण ना एकत्रित छान वाटून घेतलं. तर इथे पातेलं तापत ठेवलं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये 2 चमचे भाजीचा मी तेल टाकते. आणि लसूण मी दळायला पण टाकला आहे, पण परत मी ना 2-3 पाकळ्या लसणाच्या आहे ना असा सोडून घेतला आहे. आणि याच्यामध्ये मी परत लसणाची फोडणी करते, कारण या भाजीला दुसरं काही आपण वापरत नाही. त्यामुळे लसूण, जिरे आणि हिंग एवढंच वापरतो, त्याच्यामुळे थोडं जास्त टाकायचं. इथे मी अर्धा चमचा जिरे घेतले, जिरे पण टाकले याच्यामध्ये. जिरे पण छान फुलले. त्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा हिंग घालते. आणि नंतर याच्यामध्ये मी घालते ही भाजी. याच्यामध्येच मी हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे सर्व तळून टाकले. तर आता ही भाजी याच्यामध्ये घालून घेतली सर्व. याला घोटून केलेली भाजी म्हणतात, पालकाची भाजी घोटून केलेली. ज्या काळी मिक्सर नव्हते त्या काळी ना बाया ही पालकाची भाजी पाट्यावर वाटून घ्यायच्या. पण आता हल्ली कोणी पाट्यावर काही वाटत नाही, सर्व मिक्सरमध्ये वाटतं. पण अजूनही खेड्यावरील भाजी ना पाट्यावर वाटायची पद्धत आहे. तर बघा, या पद्धतीने अशी थोडी पातळ ही भाजी करून घ्यायची. त्यावेळेस ना आई नाही भाजी ना अशी ही भाजी लागते. तुम्ही या पद्धतीने नक्की भाजी करून बघा.
खूपही पातळ नाही करायची, थोडी अशी सरभरीत छान मस्त हिरवीगार अशी मस्त भाजी झाली आहे. आणि शेपू पालक एकत्र केल्यामुळे ना तिचा वास पण खूप छान येतो. या पद्धतीने मिक्सरचं भांड्या वगैरे धुवून मी थोडंसं पाणी टाकलं आणि बघा अशी छान सरभरीत ही भाजी केली. आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी मीठ टाकते. तर मीठ आपण शिजायला पण टाकलं होतं, त्याच्यामुळे थोडं अंदाजाने मीठ टाकायचं. ते बघा हे सेंदव मीठ आणले आम्ही, सेंदव मीठ टाकते, थोडं अंदाजाने टाकलं. आणि आता ही भाजी मी छान 5 मिनिट गॅसवर शिजू देते आहे. तर या पद्धतीने अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही शेपू पालकची भाजी करतात. घरच्याच साहित्यात होणारी, कुठलीही पूर्वतयारी न करता ही भाजी होते आणि खूप पौष्टिक अशी ही भाजी असते. तर माझी खूप आवडती ही भाजी आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, ही भाजी पोळीबरोबर भाकरीबरोबर अतिशय छान लागते.